नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज दाखवणार आहे साबुदाण्याची खिचडी. हे बघा, हे आता इथे तूप तापत ठेवलंय आणि इथे ठेवते म्हणजे तुम्हाला चांगलं दिसेल. गॅस ऑन आहे, तूप तापत ठेवलेलं आहे आणि साबुदाणे मी कालच भिजत घातलेले. आता या तुपामध्ये जिरं टाकायचं. हे बघा, जिरं तुम्हाला दिसत असेल. हे बघा, हे जिरं टाकत आहे. गॅस मात्र बारीक ठेवा. त्यानंतर ह्या मिरच्या, हिरव्या मिरच्या कापून घेतल्या त्या टाकायच्या. थोडा कढीपत्ता टाकायचा. थोडा कढीपत्ता असा कुस्करून घेतला आहे, तो टाकला. आणि त्यानंतर मी इथे बटाटे पाण्यात चिरून ठेवले. तर हे बटाटे तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही घ्या. जर तुम्हाला जास्त आवडत असतील तर तुम्ही 2 घ्या, जर तुम्हाला नको असतील तर 1 घ्या. पण मला बटाटे खूप आवडतात म्हणून मी 2 बटाटे घेतलेले आहेत. आणि माझे 2 वाट्या खिचडी आहे, त्यामुळे मी 2 बटाटे घेतले. कधी 1 वाटीची केली तर मी 1च वाटी बटाटा घेते. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. जर तुम्ही उपवासाला करत असाल तर उपवासाचं मीठ घाला, नाहीतर मग आपलं रेग्युलर मीठ पण चालतं. आणि अगदी किंचितशी साखर घालायची. अगदी एखाद चमचा पण नाही, अगदी अर्धा नाही तर पाव चमचा साखर घालायची. आणि याला छानपैकी असं सॉटे करून बटाटा चांगला शिजेपर्यंत ह्याला बारीक गॅसवर ठेवून द्यायचं. ह्याला तूपसुद्धा साधारण 1:1 या प्रमाण घ्यायचं. प्रत्येक ह्याला 1:1 प्रमाण घेतलं तर तुमचं खूप छान होईल. हे बघा, हे साबुदाणे मी इथे असे भिजत घातलेले आहे, छान फुललेले आहे. आता मी ह्याच्यामध्ये हे पीनट्स घालणार आहे. आमच्याकडे इथे हे पीनट्स असे भाजूनच मिळतात, तेच मी आणते. जर तुमच्याकडे मिळत नसतील तर तुम्ही कच्चे शेंगदाणे भाजू शकता, पण इथे तेवढा वेळ नसतो, त्यामुळे मी हे आणते. आता ह्याचं मी तुम्हाला पीठ दाखवते कसं करायचं. थोडं पाठी जाऊन तुम्हाला पीठ दाखवते कसं करायचं. हा बघा, हा कुकर आहे, सॉरी मिक्सर आहे. हा आपण इथे लावूया, प्लग इन करूया. हा प्लग इन केल्यावर ह्याच्यामध्ये थोडेच घ्यायचे, जेवढे अंदाजे घ्यायचे. हे बघा, मी थोडे घेतलेले आहे शेंगदाणे. आणि ह्याला लावून आता मी ह्याचं पीठ बनवते. एकदम क्रश नाही करायचे आणि एकदम हे नाही करायचं. ह्याच्यामध्ये ना कुठेतरी दाणा अडकतो आणि मग ते आपल्याला परत सगळं उघडावं लागतं. हे बघा, इथे दाणा अडकला ना, म्हणून मग ते होत नाही. थोडं असं जाडभरडच ठेवायचं. बघा, परत दाणा अडकलेला दिसतोय. तसं 3-4 वेळा तुम्हाला करावं लागेल. हे बघा, आता आपलं छान अगदी पीठ रेडी झालं आहे. बघा किती सुंदर पीठ झालंय. आता आपण काय बघायचं, मी हा मिक्सर काढून ठेवते, नाहीतर आपल्याला पुढचं काही करता नाही येणार. हे बघा, आता तुम्हाला दाखवते. इथे आपण बटाटे अगदी मीडियम गॅसवर ठेवले होते. ते मी बघत आहे ते शिजले आहेत का. पूर्ण शिजल्याशिवाय घाई नाही करायची. बटाटा हा पूर्ण शिजला पाहिजे. हा बघा, आणि शक्यतो पातळ कापा.
छान मीठ लागलेलं आहे बटाट्यांना आणि बऱ्यापैकी शिजला पण आहे. आता मी काय करत आहे, हे जे सगळं पीठ आहे हे टाकत आहे. शेंगदाण्याचं पीठ सगळं टाकत आहे. थोडं जाडं भरडं असं ठेवलेलं आहे मी, म्हणजे मग ते शेंगदाणे खायला बरे लागतात. आणि सगळं हे तुम्ही असं काढून घेऊ शकता पीठ. त्यानंतर शेंगदाणे हे जे मी आणते बाहेरून शेंगदाणे, त्यालाही मीठ असतं, म्हणून मी घाई करत नाही ह्याला टाकायला, पुन्हा अजून जास्त मीठ टाकायला. कारण का शेंगदाण्याला मीठ आहे, बटाट्यांना आपण ऑलरेडी टाकलेलं आहे. बटाटा छानपैकी शिजलेला आहे. आता मी काय करत आहे, हे बघा, मगाशी दाखवलेले सगळे साबुदाणे मी याच्यात हळूहळू ओतत आहे. साबुदाणा नेहमी हा असा चमच्याने नाही तर काट्याने टाकायचा, नाही तर तो तुटण्याची शक्यता असते. मोठ्या डाऊलने जर तुम्ही केलात तर तो तुटण्याची शक्यता असते. शक्यतो छोटा डाऊल घेऊन करायचा, नाही तर मग मोठ्या डाऊलने अगदी अलगद करायचा. हे बघा, मी आता मोठ्या डाऊलनेच करत आहे, पण अगदी अलगद करत आहे. साबुदाण्याच्या खिचडीत काहीच करायचं नसतं. बटाटा शिजला की तुमची साबुदाण्याची खिचडी रेडी होते. एकदम खिली मस्त झालेली आहे आणि सुगंध तर विचारूच नका. खूपच छान कढीपत्त्याचा सुगंध, मिरचीचा सुगंध, शेंगदाणे, बटाटे अशी छान ही खिचडी होते. आणि किती 2 मिनिटात झाली ते बघा. अगदी 2 मिनिटात आपली ही खिचडी रेडी सुद्धा झाली. मी तुम्हाला आता लूक पण दाखवणार आहे. आता फक्त जराशी चव घेऊन बघूया की ही बरोबर आहे की नाही, मीठ बरोबर आहे की नाही. थोडं मीठ लागेल असं वाटतं. तिखट बरोबर आहे. म्हणजे मिठाचा डबा काय झाला, किंचितसं मीठ घालते, अगदी 1 दाणा. आणि याला 2 मिनिटासाठी झाकून ठेवते. एक चांगली अशी सणकून वाफ आली पाहिजे ह्याला. तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही. आणि हो, तुम्ही कुठच्या देशातून मला पाहत आहात ते जरूर कळवा, म्हणजे मला तुम्हाला थँक्स म्हणता येईल. शिवाय माझं चॅनल हे फक्त ब्लॉगिंगचं नसून कविता वाचन, कथा वाचन, सिंगिंग, डान्सिंग, क्रोशा, एम्ब्रॉयडरी, स्टिचिंग, कुकिंग, एव्हरीथिंग इन वन असं हे चॅनल आहे. जर तुम्ही मला भेट दिलात तर जरूर द्या. बाय. एक शेवटचा लुक दाखवते तुम्हाला खिचडीचा. बघा बघा काय मस्त वाफ आली. आणि आता मी ही एकदा ही शेवटची ढवळते. छान अगदी फुलली आहे मस्त. आणि आता ह्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकते. तुम्ही जास्त टाकू शकता, पण मला जास्त कोथिंबीर ह्या खिचडीमध्ये आवडत नाही. पोह्यांवर मी टाकते, पण ह्या खिचडींमध्ये मला नाही आवडत. हे बघा, हा माझा लुक. कसा लुक छान दिसत आहे साबुदाणा खिचडीचा. जर तुम्हाला पण अशी बनवायची असेल तर माझा हा व्हिडिओ पाहून जरूर बनवा. बाय.